Hello friends, I am Manik Dave. I welcome you in Purnada coaching classes. Today we are going to study degree of comparison part 7. In this video, you can look at the board. You have to understand first of all CD चे SD करताना CD चे SD कसं करायचं, SD चं CD कसं करायचं. Okay, I told you in the last video part 4 were there. Now today we are going to study the remaining two parts 5 and 6. Okay, 5 आणि 6 पार्ट पहा. The next is their mixed example आणि नंतर आपण mixed example सुद्धा पाहणार आहोत. Now look at the first sentence. Dal is more beautiful than many other lakes in the world. दाल हे एक लेक आहे, ठीक आहे, सगळ्यात फेमस लेक आहे, सरोवर म्हणतो त्याला आपण. जगामध्ये जेवढं बी जे लेक्स आहेत त्यांच्यापेक्षा दाल काय आहे, खूप सुंदर आहे असं सांगितलेलं आहे. मोर ब्युटिफुल. फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय द ऍडजेक्टिव्ह. ओके, आता हे मोर आलेलं आहे. ओके, अँड ब्युटिफुल. नाव ऍडजेक्टिव्ह इज इरेग्युलर. ओके, इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे हे कळालं. आणि मोर आल्यामुळे काय, दिस इज कंपॅरेटिव्ह डिग्री. नाव वी हॅव टू डू फ्रॉम कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह. इट इज इझी, आय टोल्ड यू ऑलरेडी. दालला कसं करायचं, दालला दालच ठेवायचं, कारण की याचं उलट करायची गरज नाही आपल्याला. ओके, दालला दाल ठेवा. अँड द मोस्ट इम्पॉर्टन्ट इज थर्ड चार्ट. व्हेरी फ्यू चा चार्ट होता बघा लास्ट व्हिडिओ मध्ये. व्हेरी फ्यू दॅन मेनी ऑदर वरी होता, खाली दॅन मोस्ट ऑदर होता, आणि तिकडे काय होतं, वन ऑफ द EST आणि वन ऑफ द मोस्ट होतं. ओके, कीप इन माइंड दिस चार्ट अँड सॉल्व दिस. दाल इज, आता हे मोर आहे बरोबर, आपल्याला ESD करायचं. ESD मध्ये काय होतं, वन ऑफ द, आणि हे जे काय आहे दॅन इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला काय करायचं, इरेग्युलर वन ऑफ द मोस्ट वापरायचं. ओके, वन ऑफ द ब्युटिफुल. आता वन ऑफ द काय, ब्युटिफुल येईल काय नाही, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल घ्यायचं. ठीक आहे, मोरचं काय येणार आहे, मोस्ट. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल. आता काय आहे, लेक्स आहे ना, बरोबर आहे, लेक्स पैकी. आता मेनी अदर पार्ट येणार आहे का, नाही. लेक्स इन द वर्ल्ड. ओके, तर या पद्धतीनं करायचं. याचा अर्थ काय, दाळ हे, दाळ नाही, दाल हे जगामधील जेवढे बी लेक आहे त्यांच्यामध्ये सर्वात जास्त सुंदर आहे. ओके, नेक्स्ट आहे SD चं CD करायचं. सेम आहे, रिव्हर्स याच्यासारखं, म्हणजे इकडे काय होतं, CD चं SD, इकडे SD चं CD. ओके, कीप इट ऍज इट इज. छत्रपती संभाजी महाराज आहे. ओके, त्यांचं स्टार्टिंगला ऍज इट इज नाव ठेवायचं, छत्रपती. फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय विच डिग्री इज देअर. वन ऑफ द ब्रेवेस्ट मीन्स सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, यू कॅन राईट दिस इन द ब्रॅकेट. असं लिहायचं सुरुवातीला ब्रॅकेट मध्ये, म्हणजे आपल्याला लक्षात राहते नेमकं काय करायचं आहे ना. SD चं CD करायला सोपं जाते. छत्रपती संभाजी. अँड द ऍडजेक्टिव्ह इज रेग्युलर. रेग्युलर ऍडजेक्टिव्ह असल्यावर काय करायचं आपल्याला, मेनी अदर, दॅन मेनी अदर लावायचं. ओके, संभाजी. आता इथं वाजला वाजच लागणार आहे. ओके, कीप इट ऍज इट इज. आणि ब्रेवेस्ट काय येणार आहे, कंपॅरेटिव्ह करताना ब्रेवर येणार. ओके, छत्रपती संभाजी वाज ब्रेवर दॅन एनी अदर लिहायचं नाही, मेनी अदर. ओके, आणि मोस्ट अदर बी लिहायचं नाही, दॅन मेनी अदर वॉरियर्स ऍज इट इज है ना. त्याचा मिनिंग काय होतो, आज मिनिंग सांगते तुम्हाला. छत्रपती संभाजी वॉज ब्रेवर दॅन मेनी अदर वॉरियर्स. जेवढे बी योद्धे होते त्यांच्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराज खूप शूर होते है ना, ब्रेव होते. त्यानंतर द मिक्स्ड एक्झाम्पल्स आर देअर. नाव लुक ॲट 4 एक्झाम्पल्स आय हॅव गिवन. आपण काय करायचं, एकाला ओळखायचं पहिलं आणि त्याचे 2 आपण करायचे वाक्य. ओके, द गँगटिक प्लेन इज वन ऑफ द मोस्ट फर्टाईल रिजन्स इन द वर्ल्ड. गँगटिक प्लेन म्हणजे काय, गंगा नदीमुळे जे बी मैदानी प्रदेश तयार झालेला आहे, भूगोलामध्ये तुम्ही शिकलेला असं, तर तो जो प्रदेश आहे मैदानी प्रदेश, हे सर्वात सुपीक काय प्रदेश आहे जगामधला. ठीक आहे, या पद्धतीने त्याचा अर्थ होतो. तर आपल्याला काय, वन ऑफ द मोस्ट फर्टाईल. ओके, आता हे वन ऑफ द मोस्ट दिलेलं आहे. मोस्ट आलं म्हणजे काय, मोस्ट फर्टाईल इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, आणि वन ऑफ द म्हणजे काय, सुपरलेटिव्ह डिग्री मध्येच आहे सगळं. तर आता आपल्याला काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल वी मेक CD है ना, सुपरलेटिव्ह CD बनवूया. तर ऍज इट इज ठेवा द गँगेटिकचं G कॅपिटल, द गँगेटिक प्लेन. आता कंपॅरेटिव्ह मध्ये काय होतं, दॅन मेनी ऑदर होतं आणि दॅन मोस्ट ऑदर होतं. तर आता हे इरेग्युलर असल्यामुळे आपण काय करायचं, दॅन मोस्ट ऑदर करायचं. ठीक आहे, द गँगटिक प्लेन, आणि इथं इज दिलेला आहे. ठीक आहे, इजला इज, आणि त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह फर्टाईलर नाही, त्याला काय करायचं, वन. आता आपल्याला काय करायचं, कंपॅरेटिव्ह डिग्री करायचं, बरोबर आहे. तर इज मोर फर्टाईल करायचं. इथं काय मोस्ट दिलेलं आहे, तर काय करायचं आपल्याला, मोर
फर्टाईल. ओके, कुठं कुठं बदल होतात ते लक्ष द्या. मोर फर्टाईल, मग दॅन मोस्ट अदर. ठीक आहे, दॅन मोस्ट अदर हे ध्यान ठेवायचं. दॅन मोस्ट अदर रिजन्स इन द वर्ल्ड. रिजन्स इन द वर्ल्ड. ओके, याचा मिनिंग काय होतं? गॅंगटिक प्लेन हे सर्वात जास्त म्हणजे इज मोर फर्टाईल दॅन मेनी ऑफ द रिजन्स इन द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये जेवढे बी रिजन्स आहेत त्यांच्यापेक्षा हे जास्त सुपीक आहे. ओके, व्हेरी फ्यू स्टुडंट्स इन द क्लास आर ॲज क्लेवर ॲज हिम. हिम म्हणजे काय? एखादा माणूस असेल, मुलगा असेल. ठीक आहे, स्टुडंट आहे. स्टुडंट मला तर मुलगा समजा. व्हेरी फ्यू स्टुडंट, खूप असे कमी विद्यार्थी त्याच्या एवढे हुशार आहेत. ठीक आहे, त्या पद्धतीनं तुलना आहे. तर आपल्याला व्हेरी फ्यू म्हणजे काय? पॉझिटिव्ह डिग्री आहे. त्याचं आपण काय करूया? डायरेक्ट कम्पॅरेटिव्ह करूया. कम्पॅरेटिव्ह म्हणजे त्याला उलट जायचं. हा, आता लास्टला हिम. हिम इज अ ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. आता याचं काय आहे? ते सब्जेक्टिव्ह प्रोनाउन ही येते. ही घ्यायचं, हिम घ्यायचं, ही. त्याच्यानंतर आता पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह करायला, बरोबर आहे. तर आपल्याला दॅन मेनी ऑफ द दॅन मोस्ट ऑदरचा वापर करायचा. आता हे क्लेवर काय? रेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणून दॅन मेनी ऑदर वापरायचं. तर ही, त्याच्यानंतर ही ला इज लागते किंवा तुम्हाला माहिती वॉज लागते, पण हे प्रेझेंट मध्ये आर आहे म्हणून आपण हिला इज लिहूया. ठीक आहे, ही इज, आर लावायचं. ही इज. आता काय येणार आहे? क्लेवरचं काय येणार आहे? क्लेवरर येणार आहे. क्लेवरर. क्लेवरर. मोर क्लेवर लिहायचं नाही. ओके, इरेग्युलर नाही, हे रेग्युलर ऍडजेक्टिव्ह म्हणून काय करायचं? क्लेवरर, ER लागते त्याला, क्लेवरर. आता इकडे काय येणार आहे? दॅन मेनी ऑदर. ओके, दॅन मेनी ऑदर. पुढे काय येणार आहे? व्हेरी फ्यू पार्ट येणार नाही. ओके, स्टुडंट्स घ्यायचं, स्टुडंट्स. आणि इन द क्लास. ओके, याचा मिनिंग काय होतं? ही इज क्लेवर दॅन मेनी ऑफ द स्टुडंट इन द क्लास. तो बाकीच्या विद्यार्थ्यापेक्षा वर्गात हुशार आहे. ओके, कसं समजून घ्या. आता हा एक पार्ट राहिला आपला. हे जे राहिलेला वाक्य आहे, ठीक आहे, मी एक एक करून दाखवले तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. आता राहिलेलं करू शकतो आपण, है ना. तर राहिलेलं तुम्हाला होमवर्क मध्ये करायचं. का? कारण की अगोदर तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिलेला आहे. तर लास्ट व्हिडिओ मध्ये बी मी काय केलेलं? 2-2 वाक्य केलेले आहेत. तरी तुम्हाला मी काय करल? टाइम असेल तर सांगेल. ठीक आहे, तर आता हे लक्ष द्या इकडे. ही इज हॅपीयर दॅन मेनी अदर मेन इन अवर विलेज. आता याचं काय करायचं? पहिलं तर हॅपीयर आहे, बरोबर आहे. हॅपीयर आहे, मोर आहे का? नाही, नुसतं हॅपीयर दिलं. हॅपी, हॅपीयर, हॅपीएस्ट, है ना. तर आता हे काय? कम्पॅरेटिव्ह डिग्री याला सुपरलेटिव्ह करूया आपण. ठीक आहे, ऍज इट इज. जसं आता हे ही ला ही इज येते. ठीक आहे, आता हॅपीयर आहे, आता याचं सुपरलेटिव्ह वन ऑफ द हॅपीएस्ट येते. ओके, वन ऑफ द हॅपीएस्ट. आता हॅपीएस्ट काय? आता दॅन मेनी ऑदर येईल का? येणार नाही. आता इथं काय? मेन येणार आहे. मेन इन आवर विलेज. ओके, हे झालं. म्हणजे आपण काय केलं? सीडीचं वाक्य म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्री होतं, त्याचं आपण काय केलं? सुपरलेटिव्ह डिग्री केलं. ओके, आता नेक्स्ट आहे दिस इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री. आता वन ऑफ द फास्टेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे, रेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे, त्या पद्धतीने. आता ह्याला पहिलं काय? सीडी असेल तर एसडी करा, एसडी असेल तरी सीडी करून टाका डायरेक्ट. आता दिसला दिसच ठेवतो मी, दिस. हा, आता प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे का याचा? हे थोडंसं वाक्य वेगळं आहे, तरी मी आपण आपल्या रूल नुसार करूया. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर धिस इज, आता बघा फास्टेस्ट आहे, रेग्युलर ऍडजेक्टिव्ह. त्याचं काय येणार आहे? कम्पॅरेटिव्ह मध्ये फास्टर येणार आहे. ओके, त्या पद्धतीने घेऊया. धिस इज काय करा? डायरेक्ट फास्टर दॅन मेनी ऑदर घ्या. ठीक आहे, दॅन मेनी ऑदर. राहिलेला पार्ट काय? ग्रोईंग इंडस्ट्रीज. मी जे म्हणू लागलो तुम्हाला थोडंसं वेगळं आहे, म्हणजे याला वेगळ्या पद्धतीने करता येते. ओके, असं केलं ते सिंपल वे आपला करायचा. आता राहिलेलं वाक्य बी करतो, चला तुमच्यासाठी. आता बघा आपण काय केलं? हे जे होतं एसडी, त्याचं काय केलं? सीडी केलं, है ना. सीडी, हे काय? सीडी आहे. आता सीडीचं काय करूया? पीडी करूया. ओके, तर पीडी करताना काय करतो आपण? उलटच करू लागते. आता मोस्ट ऑफ द रिजन्स, हा, मोस्ट ऑफ च्या नंतर जे पार्ट आहे रिजन्स इन द वर्ल्ड, हे सुरुवातीला घ्यायचं. ओके, आणि आता व्हेरी फ्यू लावावं लागणार आपल्याला पीडी करायचं. तर काय? व्हेरी फ्यू रिजन्स. ठीक आहे, रिजन्स इन द वर्ल्ड, इन द वर्ल्ड. ठीक आहे, आता रिजन्स आहे, प्लुरल आहे. आता इथं काय लावायचं? इज दिलं तर आपल्याला इकडे आर लावायचं, इथं प्लुरल असल्यामुळे आर. ठीक आहे, आणि मेन आपलं काय? फर्टाईल आहे, ऍडजेक्टिव्ह. तर मग याला ऍज मध्ये घ्या. ऍज फर्टाईल, ऍज. द लावाय, द दिलेलं आहे. आणि गँगेटिक प्लेनचं जी कॅपिटल काढा. ओके, गँगेटिक
प्लेन. आता याचा मिनिंग मी सांगत बसना, तुम्ही समजून घ्या, तुम्हाला समजलेलंच आहे. तर आता याचं बघा, हे काय होतं ऑलरेडी काय व्हेरी फ्यू, मला ते पीडीचं वाक्य होतं. ठीक आहे, आपण काय केलं, सीडी केलं. आता सीडीचं काय करायचं, एसडी करायचं. ओके, एसडी मध्ये सेमच येणार आहे, ई लाईच येणार आहे. ठीक आहे, इज. आता क्लेवरचं काय ते वन ऑफ द रेग्युलर ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे काय ईएसटी लावायचं ऍडजेक्टिव्हला. वन ऑफ द क्लेवरेस्ट, वन ऑफ द क्लेवरेस्ट. ध्यान मिनी ऑदरचा पार्ट येणार नाही, स्टुडंट्स येणार. इन द क्लास. ओके, हे झालं. आता हे तिसरं बघा, ही इज हॅपियर दॅन. आता याचा होतं काय, सीडी होतं, एसडी केलं. आता आपल्याला पीडी करूया, एक राहिलेलं आहे ना. तर सीडी नुसार पीडी करा, सोबत आहे. ठीक आहे, कसंही करू शकता, पण आता सीडी नुसार पीडी करतो मी. आता मेनी ऑदरच्या नंतरचा पार्ट मेन. आता इथं व्हेरी फ्यू लिहावं लागणार आपल्याला, पीडी करायचं. ओके, व्हेरी फ्यू, त्याच्यानंतर काय मेन. ओके, व्हेरी फ्यू मेन इन आवर विलेज. ठीक आहे, आता याच्यानंतर काय येणार आहे, इकडला भाग. ठीक आहे, व्हेरी फ्यू मेन इन आवर विलेज. आता तुम्हाला माहित आहे ऍज त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह काय, हॅपियर आहे. हॅपियरचं काय, हॅपी, ऍज हॅपी ऍज. ठीक आहे, आता काय राहिला का पार्ट, एक पार्ट राहिला, कोणता, मिस झाला. त्याचा हेल्पिंग वर्ड लिहायचा गडबडीत. व्हेरी फ्यू मेन इन अवर विलेज आर इज. आता मेन आहे. ठीक आहे, आता हे प्लुरल आहे, त्याला काय लावायचं, आर लावायचं. ठीक आहे, प्लेज आर लावा. काय लावता, आर. वाटलं तर आर मी इकडे लावून देतो. ठीक आहे, आर. ठीक आहे, ऍज हॅपी ऍज. कसं असतं गडबडीमध्ये तुमचा एखाद्या वेळेस मिस होऊ शकतो, त्याच्यामुळे लक्ष देऊन वाक्य चेक करायचं लिहिल्यानंतर काय मिस झालं का. ऍज हॅपी ऍज ही लिहायचं ना, ऍज हिम लिहा. काय करतात मुलं, ही लिहून ठेवतात. शेवटी लिहिताना ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन हिम लिहायचं आणि शेवटचं सुरुवातीला घेताना ही घ्यायचं, म्हणजे हरचं शी घ्यायचं, या पद्धतीने. तर आता हे झालं पीडीचं वाक्य. ओके, आता राहिलेला हे काय, वन ऑफ द म्हणलं तर काय एसडी होतं दिलेलं, राईट. एसडीचं काय केलं आपण, सीडी केलं. आता याचं पीडी करूया, है ना. तर आता पीडी करताना बघा रिव्हर्स. आता पहिलं काय, व्हेरी फ्यू. आता व्हेरी फ्यूच्या नंतर मेनी ऑदरच्या पार्टच्या नंतरचा ग्रोईंग इंडस्ट्री. व्हेरी फ्यू ग्रोईंग इंडस्ट्रीज. ठीक आहे, आता इथं हेल्पिंग वर्ब लक्षात घ्या. फ्यू ग्रोईंग इंडस्ट्री म्हणजे प्लुरल आहे, है ना. आणि इथं प्रेझेंट मध्ये आहे का, हा प्रेझेंट मध्ये म्हणलं तर आर लावा, आर ऍज. आता याचं काय, फास्टेस्ट म्हणजे फास्ट आहे, याला काय ऍज फास्ट ऍज धीस किंवा धीस वन लिहिलं तरी चालतं. ओके, तुमच्या मनात. तर आलं लक्षात, या पद्धतीने वाक्य करायचे. तर या पद्धतीने हे आपले तिन्ही पार्ट संपलेत. आणि नेक्स्ट पार्ट मध्ये मी काय करेल, अजून एक मिक्सचर म्हणजे मिक्स वाक्य घेण्याचा प्रयत्न करेल, किंवा घेणार नाही, एक्झॅक्टली सांगू शकणार नाही. ठीक आहे, दिस मे बी द लास्ट पार्ट और मे बी द नेक्स्ट पार्ट विल कम. ओके, सून. नाव अंडरस्टूड एव्हरीथिंग. ठीक आहे, आता मराठीतून बोलतो तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, आणि कॉमेंट्स मध्ये काय अजून नवीन टॉपिक घ्यायचा असेल तर सांगू शकता. आणि पूर्णा कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.